एकाग्रता म्हणजे निव्वळ एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे नव्हे, तर ती मनाची अशी अवस्था आहे जिथे जगाचा कोलाहल शांत होतो आणि केवळ ध्येयाचा नाद घुमू लागतो. आपण अनेकदा एकाग्रतेसाठी बाहेरून धडपड करतो, पण खरी एकाग्रता ही बाह्य संघर्षातून नाही, तर आंतरिक शांततेतून जन्म घेते. जेव्हा अर्जुन व्याकुळ होऊन विचारतो की हे कृष्णा, मन तर वाऱ्यासारखे चपळ आहे, त्याला रोखणे अशक्य वाटते, तेव्हा योगेश्वर श्रीकृष्ण अत्यंत करुणेने एक गुपित सांगतात. ते म्हणतात, मन चंचल आहे यात शंकाच नाही, पण त्याला दोनच गोष्टींनी वश केले जाऊ शकते, अभ्यास आणि वैराग्य. अभ्यास म्हणजे सततचे प्रयत्न आणि वैराग्य म्हणजे अनावश्यक गोष्टींमधून आपले लक्ष काढून घेणे. एकाग्रता ही अचानक मिळणारी गोष्ट नसून ती रोजच्या साधनेचे फळ आहे. महाभारताच्या आदी पर्वातील हा प्रसंग आहे. गुरु द्रोणाचार्य जेव्हा कौरव पांडवांची परीक्षा घेत होते, तेव्हा त्यांनी झाडावर एक लाकडी पक्षी ठेवला होता. प्रत्येक शिष्याला त्यांनी विचारले, तुम्हाला काय दिसते आहे? कुणी म्हटले झाड दिसतीये, कुणी म्हटले फांदी दिसतीये, कुणी तर स्वतः द्रोणाचार्यांनाही पाहिले. पण जेव्हा अर्जुनाची पाळी आली, तेव्हा त्याचे उत्तर ऐकून काळ थांबला असावा. अर्जुन म्हणाला, गुरुदेव, मला झाड दिसत नाही, फांदी दिसत नाही, अगदी तो पक्षीही दिसत नाही, मला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसत आहे. अर्जुनाची ही एकाग्रता म्हणजे केवळ धनुर्विद्येचे कौशल्य नव्हते, तर ते त्याच्या अंतर्मनातील अभ्यासाचे प्रतिबिंब होते. जेव्हा ध्येयाव्यतिरिक्त सर्व काही अदृश्य होते, तेव्हाच विजय निश्चित होतो. एकाग्रतेचे एक अतिशय सुंदर आणि काव्यमय वर्णन आले आहे. वारा नसलेल्या ठिकाणी ठेवलेल्या दिव्याची ज्योत जशी स्थिर असते, ती जराही हलत नाही, तशीच स्थिती एकाग्र मन असलेल्या योग्याची होते. ज्याचे मन आत्म्याच्या चिंतनात रमले आहे, त्याच्यासाठी बाह्य जगाचे वारे निरर्थक ठरतात. ही स्थिरता म्हणजे केवळ जडत्व नव्हे, तर ती ऊर्जेचे सर्वोच्च संकलन आहे. जर या शब्दांनी तुमच्या आत्म्याला स्पर्श केला असेल, तर या प्रवासात माझ्यासोबत राहण्यासाठी या चॅनलला नक्की जोडा. एकाग्रता हा तुमच्या कष्टाचा शेवट नसून ती तुमच्या आंतरिक आनंदाची सुरुवात आहे. ज्या दिवशी तुमचे मन तुमच्या शब्दांचे पालन करू लागेल, त्या दिवशी या विश्वातील कोणतीही शक्ती तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यापासून रोखू शकणार नाही. शांत रहा, स्थिर रहा आणि स्वतःच्या प्रकाशात चालत रहा. शुभम भवतु.